आता पुढची बातमी आहे साताऱ्याच्या राजकारणाची। सातारा लोकसभेचा तिढा अद्यापही कायम आहे। मात्र असं असताना आता नरेंद्र पाटील यांनी सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। ते देखील उदयनराजे यांच्या समोरच। माझं दिल्लीत कुणीच नाही आहे, पण सागर बंगल्यावरती आम्ही जातो असा टोला त्यांनी उदयनराजे यांना लगावलाय। तर त्यांच्या कोपरखळीला उदयनराजे यांनी देखील चांगलंच उत्तर दिलेलं आहे। नरेंद्र पाटील यांनी मला मिसळ खायला नेलं नाही, मात्र मी सगळ्या व्यासपीठाला मिसळ खायला घेऊन जाणार असा पलटवार राजेंनी केलाय। खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आज या निवडणुकीच्या माध्यमातून मलाही संधी मिळणार आहे। मी अजूनही महाराज साहेब अपेक्षित आहे। जाहीरपणे तुम्हाला आज व्यासपीठावरती सांगतो, तुम्ही जसं दिल्लीला गेलात साहेब, आमचं दिल्लीला कोणीच नाही, परंतु आमचं दिल्लीला खरंच कोण नसताना आम्ही सागर बंगला आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्य कार्यालय मुंबईचं आणि सातारा कार्यालय यांच्यात आम्ही संपर्कात होतो। आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, खास करून आमचे मित्र नरेंद्र पाटलांना, की तुम्ही मला मिसळ खायला नेलं नाही, पण आज जेवढे व्यासपीठावरती आहेत या सगळ्यांना घेऊन जाऊन मी मिसळ खाणार आहे।